आजचं सकाळचं वातावरण आहे असं, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून. तर आज निघालेला दिवस सूर्यनारायण खूपच खास आहे, कारण आज आहे छत्रपती शिवाजी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा. तर आम्ही आता करत आहोत जयंती साजरी. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर आजची रेसिपी मस्त गोड असणार आहे. तर आज राजाची जयंती आहे, त्यामुळं तर मस्त दरवाजाला तोरण बांधलं आणि उंबरवट्याची पूजा केली. पाण्याचं एक डेकोरेशन करून ठेवलेलं आहे बाहेर. तर अशी सगळी सजावट केली होती आणि देवपूजा झाली, कानाची पूजा झाली. आज कानाला की नाही मी शिवाजी महाराजासारखं सजवलेलं आहे आणि हे ड्रेस दिसायला ना ते कानाचा मी शिवलेला आहे. सकाळी सकाळी ना मस्त असं खिडकी म्हणून ऊन मस्त कानाच्या याच्यावर आलेलं आहे. तर ते दिसते ते बाजूला ऊनच आहे. तर आज माझा कान अगदी शिवाजी महाराजासारखा दिसायला आहे. ते टोप आला तुरा. तर इकडं देवपूजा झाली, कानाची पूजा झाली, असे सगळं माझं झालेलं आहे सकाळचं. तर आता मी करणार आहे ती रेसिपी. तर काय आहे रेसिपी पाहू. तर कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तूप. 250 ग्राम रवा घेतला, 250 ग्राम साखर घेतली आणि हे एवढं साहित्य ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, इलायची घेतलेली आहे त्याच्यात टाकण्यासाठी. रवा तुपामध्ये टाकून चांगला खमंग परतून घेतला, मस्त असा सुगंध सुटतो. आणि नंतर टाकलेले आहेत, नंतर त्याच्यामध्ये टाकलं 1 ग्लास पाणी. आपल्याला चाचणी करायची, फक्त एक तारी चाचणी करायची. चाचणी तयार झाल्यानंतर ते सगळं आपले जे रवा भाजलेला आणि ते ड्रायफ्रूट सगळे त्याच्यात टाकून दिलं. नंतर मस्त असे लाडू बांधून घेतले. तर लाडू खूप छान झाले. तर हे आहेत रव्याचे लाडू. तर म्हणलं आज जयंतीच्या निमित्तानं मस्त काहीतरी गोड करावं, तर रव्याचे लाडू केलेले आहेत. तर खूप छान झालेत रव्याचे लाडू. इडल्यासाठी बॅटर तयार केलं की आपण इडल्या करतो, ढोसे आणि उत्तप्पा. काल मी तसंच केलं, इडल्यासाठी बॅटर तयार केलं, त्याच्यामध्ये इडल्या केल्या, उत्तप्पा केला आणि ढोसे पण केले. त्याच्यासाठी ते सांबार केलं. इडलीचं बॅटर एकदम परफेक्ट झालं होतं. 3 वाटी तांदूळ घेतले राशनचे, 1 वाटी उडदाची डाळ टाकली, 1 चमचा मेथ्या टाकल्या, 4 तास मुरू दिल्या, मिक्सरमधून काढून घेतल्या, रात्रभर मुरू ठेवलं ते. आणि नंतर सकाळी इडली, डोसा, उत्तप्पा एवढं सगळं केलं एका बॅटरमध्ये. तर खूप छान झालं होतं. चला मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त